आज आपण पाहूयात फोडणीचा भात कसा करायचा. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. रात्रीचा उरलेला भात 1 वाटी, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, कढीपत्ता, कांदा लसूण मसाला, हळद, गरम मसाला, साखर, मीठ, शेंगदाणे. तर आपण आता सुरुवात करूया. एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करावे किंवा 2 मोठे चमचे तेल गरम करावे. त्याच्यामध्ये कांदा परतून घ्यावा. टोमॅटो परतून घ्यावा. कढीपत्ता घालावा. तसेच मोहरी जिरे आधी फोडणी करावी. शेंगदाणे घालावेत. शेंगदाणे आपण तेलामध्ये आधीसुद्धा तळून घेऊ शकतो. सगळ्या भाज्या व्यवस्थित परतून घ्याव्यात, फ्राय कराव्यात. त्यानंतर त्याच्यात कांदा लसूण मसाला घालावा. 1 चमचा. चवीनुसार आपल्याला आवडेल ते मसाले याच्यात घालता येतात. 1 चमचा गरम मसाला घालावा. हळद अर्धा चमचा घालावी. आपण लाल तिखटसुद्धा घालू शकतो किंवा लाल मिरच्या घालू शकतो किंवा हिरव्या मिरच्याही इथे वापरू शकतो. त्यानंतर त्याच्यामध्ये आपला जो रात्रीचा उरलेला भात आहे तो घालावा. त्याच्यानंतर मी इथे चव जास्त वाढवण्यासाठी चाट मसाला घातला आहे 1 चमचा. 1 चमचा साखर घातली आहे. त्याचप्रमाणे 1 चमचा मीठ घातले आहे. तर आपण हे सर्व प्रॉपरली मिक्स करून घ्यावे आणि थोडा वेळ त्याच्यावर झाकण ठेवावे. मग वाफ आल्यानंतर गरम गरम फोडणीचा भात सर्व करावा. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.